दिवसानिमित्त वसई विरार महापालिकेने संपूर्ण जो बीच आहे तो स्वच्छ करण्याचा विडा उचललेला आहे। आता या ठिकाणी 10,000हून या ठिकाणी नागरिक आणि विद्यार्थी सुद्धा जमा झालेले आहेत। आपल्यासोबत नानासाहेब कामटे साहेब आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल, कशी संकल्पना आहे आणि आतापर्यंत किती कचरा गोळा केला आहे। आंतरराष्ट्रीय बीच क्लिनिंग डेच्या निमित्ताने आज संपूर्ण देशभर हा स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। याच्यामध्ये देशातले एकूण 13 पेक्षा अधिक राज्य जे आहेत ज्यांना बीच आहे असे सर्व राज्य यामध्ये सहभागी होत आहेत आणि या आंतरराष्ट्रीय बीच क्लिनिंग डेचा एक भाग म्हणून वसई विरार शहर महापालिका या ठिकाणी हा स्वच्छतेचा कार्यक्रम आयोजित करत आहे। या कार्यक्रमामध्ये आज आपण राजुरी बीच येथे जवळजवळ 2.5 किलोमीटरच्या पेक्षा अधिकचा पॅच आपण एकाच वेळेस स्वच्छता मोहिमेमध्ये घेत आहोत आणि याच्यामध्ये एकूण शहरातील 10,000 पेक्षा अधिक विद्यार्थी, NSSचे स्टुडंट आणि नागरिक आणि येथील सामाजिक संस्था आमच्याबरोबर सहभागी झालेले आहेत आणि हा अत्यंत मोठा आणि खूप चांगला स्तुत्य उपक्रम आम्ही या ठिकाणी करत आहोत। या उपक्रमासाठी शहरातील सर्व नागरिक पदाधिकारी यांनी महापालिकेला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे। या उपक्रमामध्ये जो कचरा गोळा केला जाणार आहे हा सर्व कचरा महापालिकेमार्फत एकत्रित करून त्यामधलं जे प्लास्टिक आहे ते साफ केलं जाणार आहे, त्यातली वाळू आणि इतर माती काढून, आणि या प्लास्टिकच्या मार्फत महापालिका त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवणार आहेत। ते टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ आहेत आणि याच्यामध्ये आपण टी कोस्टर्स असतील, किचन्स असतील किंवा पॉट्स असतील जे आपल्याला झाडे लावण्यासाठी, हे अशा प्रकारचे आपण या ठिकाणी बघितलेलं असेल की याचं लाईव्ह रिसायकलिंग आपण करत आहोत। जो कचरा या ठिकाणी गोळा होणार आहे तो याच कचऱ्यापासून आपण या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत। हा एकमेव असा कार्यक्रम बीच क्लिनिंगसाठीचा आपण अरेंज केलेला आहे किंवा हा पहिलाच उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये जमा केलेला कचऱ्याला आपण लाईव्ह रिसायकलिंग देत आहोत। आणि याच्याबरोबरच या ठिकाणी जे विद्यार्थी आणि नागरिकांचा जो सहभाग आहे तर आत्तापर्यंत देशामध्ये किंवा जे जगामध्ये जे बीच क्लिनिंगचे जे ड्राईव्ह घेतलेले आहेत यामध्ये 10,000 पेक्षा अधिक सामाजिक संस्था किंवा नागरिक एकत्रित येऊन हा मोठा कार्यक्रम आत्तापर्यंत करण्याचा कोणी प्रयत्न केला नसेल। हा प्रयत्न वसई विरार शहर महापालिका या ठिकाणी करत आहे आणि या निमित्तानेच आम्ही या ठिकाणी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसाठी रजिस्ट्रेशन करत आहोत की यामध्ये आपण एक महापालिका एक चांगला स्वच्छतेचा उपक्रमाचा आपण एक रेकॉर्ड तयार करू। सर काय सांगाल, या ठिकाणी अनेक ठिकाणी आपले जे बेंचेस असतील किंवा आपल्या गार्डनमध्ये जे खेळणी असतात त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होऊ शकतो। निश्चितच महापालिका या गोशून्य म्हणून जी संस्था आमच्याबरोबर लाईव्ह रिसायकलिंगसाठी सहभागी होत आहे, या संस्थेसोबत महापालिका एक उपक्रम बरोबर घेत आहे, त्यांच्याबरोबर एक टायअप करत आहे आणि याच्या अनुषंगाने शहरामध्ये आम्ही जेवढा काही प्लास्टिक्स वगैरे गोळा केलेले आहेत किंवा जप्त केलेले आहेत, काय कारवाई केलेले, या संस्थेसोबत जाऊन आपण त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत। त्याच्यामध्ये त्यांच्याकडून आपण जसे सांगितले त्याप्रमाणे खेळणी किंवा बेंचेस वगैरे हे सुद्धा आपण या ठिकाणी त्या संस्थेने बनवलेले आहेत। त्याचा एक लाईव्ह डेमो या ठिकाणी आपण एक लिव्हिंग रूम म्हणून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्वांनी बघितलेलं असेल की खूप चांगल्या प्रकारचे बेंचेस आणि त्याचे टेबल्स वगैरे टेबल टॉप त्यांनी बनवलेले आहेत। याच प्रकारे आम्ही महापालिकेचे काय गार्डन्स असतील किंवा महापालिकेचे आमचे काय हॉल्स असतील याच्यासाठी दर्शनीय भागासाठी आम्ही याचा वापर करणार आहोत। सर लोकांना काय आवाहन कराल? आज या इंटरनॅशनल बीच क्लिनिंग डेच्या अनुषंगाने शहरातील सर्व नागरिकांना आम्ही महापालिकेच्या मार्फत असे आवाहन करतो की महापालिकेच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी कमीत कमी प्लास्टिकचा वापर करावा आणि जे आपण प्लास्टिक वापरणार आहात ते प्लास्टिक रिसायकलिंगसाठी महापालिकेकडे आपण द्यावं, असं या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। बघा, वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे असं नाही आहे। जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिन हा सर्व जगामध्ये पाळला जातो आणि त्याचाच एक नमुना म्हणून वसई विरार महानगरपालिकेनं उपक्रम केलेला आहे। वसई विरार महानगरपालिका आणि गोशून्य नावाची संस्था आणि इतर विविध संस्था यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये प्लास्टिक आणि त्याचं रियूज याचं प्रात्यक्षिक दाखवलेलं गेलेलं आहे। गोशून्य नावाच्या संस्थेने हा उपक्रम तयार केलेला होता की प्लास्टिकचं रियूज सायकल म्हणून। आजच्या दिवशी आपण या विद्यार्थ्यांना बोलवण्यामागे एकच आहे की संबंध विद्यार्थ्यांच्या मार्फत संबंध शहरामध्ये हा संदेश आपल्याला द्यायचा आहे की प्लास्टिक जे आहे समुद्रामध्ये जातं आणि किनाऱ्याला येतं। त्या किनाऱ्यामधलं प्लास्टिक जे पर्यटक फक्त 5% टाकतात, पण 95% प्लास्टिक हे शहरामधनं जे गटार नाळे खाडीद्वारे जे समुद्रामध्ये जातं ते भरतीच्या वेळेला परत समुद्र किनाऱ्याला येतं आणि समुद्र किनारे खूप मोठ्या प्रमाणे घाण होतात। इथले जीवसृष्टीला त्रास होतो आणि जीवसृष्टी नष्ट होते। हे नष्ट होऊ नये म्हणून हा समुद्र किनारा कसा स्वच्छ ठेवला पाहिजे, प्लास्टिकचं कसा प्रकारे येऊच नये म्हणून कसा कार्यक्रम करायला पाहिजे, यासाठी या विद्यार्थ्यांच्या मार्फत शहरामध्ये असा संदेश देतोय की प्लास्टिक जिकडे तयार होते घराच्या मध्येच प्लास्टिक सॅग्रिगेट केलं, प्रॉपर त्याचं वर्गीकरण केलं, प्लास्टिक, धातू, काचा
त्या वर्गीकरण केल्या आणि कचऱ्यामध्ये टाकल्याच नाहीत तर त्या समुद्रामध्ये येणार नाहीत आणि समुद्रकिनारे स्वच्छ राहतील. आजच्या दिवशी आपण ठामपणे सांगू शकतो की शहरामधले समुद्रकिनारे घाणेरडे आहेत, पण ग्रामीण भागातले समुद्रकिनारे घाणेरडे नाहीत. पण ग्रामीण भागाच्या बाजूला शहर आहेत, त्या शहरातला कचरा वसई विरार महानगरपालिका, मीरा भाईंदर मुंबई महानगरपालिका यांच्यातनं येणारा जो कचरा आहे हा समुद्र किनाऱ्याला येतो आणि समुद्रकिनारे घाण येतात. त्यामुळे महानगरपालिकानी जिथे गटारं किंवा नाळे खाड्या समुद्राला मिळतात तिथेच प्रॉपर जर का कचऱ्याचं कॅचिंग केलं, ते कचरा तिथेच जर त्यांनी साफ केला तर समुद्रामध्ये जाणार नाही. आजचा हा 21 सप्टेंबर हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा दिन आहे आणि त्या अनुषंगाने जगभरामध्ये त्या अनुषंगाने भारतात आणि महाराष्ट्रात आणि आपल्या वसई विरार महापालिका हद्दीमध्ये आपण हे संपूर्ण बीचेस आपण क्लिनिंगचं ड्राईव्ह घेतो. त्या अनुषंगाने आज हा 10,000 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असावा. त्यामुळे शाळकरी आपल्याला विद्यार्थी, महाविद्यालयाचे विद्यार्थी, NGOs मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात आजूबाजूला. आणि म्हणून आपण इथं हा प्लास्टिकचा ज्यावेळेस आपलं हे ड्राईव्ह घेतलं त्यावेळेला ह्या समुद्र किनाऱ्यावर ह्या ड्राईव्ह मध्ये आपण पाहत असाल की ह्या सगळ्या प्लास्टिकच्या थैल्या आपल्याला सापडत आहेत. आणि म्हणून ह्याचं महत्व ओळखून पर्यावरणाचं नुकसान होत आहे, सागरी जीवांचं नुकसान होत आहे, पर्यावरणाचं नुकसान होत असताना संपूर्ण मनुष्य जीवजातीचं नुकसान होत आहे. म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये वसई विरार महापालिकेमार्फत ज्या आपण प्रतिबंधित प्लास्टिक आणि उत्पादनांच्या आपण कारवाई केलेल्या आहेत. महापालिकेने आवाहन केलेलं आहे की या ठिकाणी जे आपलं प्लास्टिक असेल, जो कचरा असेल तो महापालिकेकडे सुपूर्द करावा आणि आपलं शहर स्वच्छ करा असं आवाहन करण्यात आलं आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई.